याच्या बाजूला एक विरगळ आहे आणि दुसरी एक अत्यंत महत्वाची मूर्ती, ती मूर्ती म्हणजे जैन तीर्थंकर हे पार्श्वनाथ यांची मूर्ती आहे. हे पार्श्वनाथ आहे हे ओळखण्याचं चिन्ह म्हणजे यांच्या डोक्यावरती असणारे एक 5 पड्या असणारा सर्प, याला पार्श्वनाथ असे म्हणतात. या ठिकाणी परत एक 2 विरगळ आहे आणि या ठिकाणी फार कमी प्रमाणात आढळणारी अशी ही गदेकड आहे. याच्यावरती लेख असतो, खाली मानव आणि गाढव असतं, चंद्र आणि सूर्य असतात. त्याच बाजूला या बाजूला जर आपण पाहिलं तर ही भव्य झालेली एक मूर्ती आहे. ही मूर्ती कशाची आहे हे लक्षात येत नाही वरवर पाहिलं, परंतु जर नीट अभ्यास केला तर या ठिकाणी आपल्याला एक चक्र दिसतंय आणि ही जी आहे ही आहे वराहाची मूर्ती. वराह हा भूवराह आहे, जो भूमीला पाण्यातून वर समुद्र मंथनातून काढतोय, अशी जी आख्यायिका आहे त्याच्यातील हा वराह आहे.